महत्त्वाची बातमी, मराठा आरक्षणावरून दादर स्टेशन परिसरात भाजपकडून बॅनरबाजी करण्यात आलेली। तर मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे फडणवीस होते असा दावा या बॅनरवर करण्यात आलाय। इतिहास शिव्यांना नाही कर्तृत्वाला लक्षात ठेवतो या आशयाचा हा बॅनर आहे। दरेकर, प्रसाद लाड, निरंजन डावखरे, नरेंद्र पाटलांकडून ही बॅनरबाजी करण्यात आली। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक असून मुंबईकडे कूच करत आहेत, तर दुसरीकडे पाहायला गेलं तर मुंबईच्या दादर स्टेशन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थनाचे बॅनर लावलेले आहेत। मी सध्या उभा आहे दादर स्टेशन परिसरात आणि आपण पाहू शकता या ठिकाणी इतिहास शिव्यांना लक्षात ठेवत नाही, इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो। मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे, उच्च न्यायालयात ते आरक्षण टिकवणारे नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस, अशा आशयाचे बॅनर जे आहेत ते या ठिकाणी लावलेले आलेले आहेत। आता सध्या 29 तारखेला मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावरती कूच होणार आहेत, त्यांचा उपोषण आणि आंदोलन त्या ठिकाणी होणार आहेत। मात्र त्याच पार्श्वभूमीवरती सध्या लागलेले हे बॅनर मोठ्या चर्चेचा विषय बनलेला आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई।